ज्याला पणन किंवा सहकार हे त्यांना विचारतील. छत्रपती शिवाजी महाराज विकास सोसायटी सुप्याची जी आहे त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या करता 10,000 रुपये ही पूरग्रस्तांच्या करता मदत केलेली आहे. मित्रांनो, ही संस्था कशा पद्धतीनं बदलत चाललेली आहे सगळ्यांना माहिती आहे. जुना दाणे बाजार, तिथून हरिभाऊ देशपांडेंची वस्ती होती, त्याच्या समोरची जागा पवार साहेबांच्या पुढाकारातनं मिळाली. पातू देशमुख आणि इतर मान्यवरांनी तिथं मार्केट कमिटी सुरू केली. व्यापाऱ्यांनी साथ दिली, हमाल मापाड्यांनी साथ दिली, शेतकरी बंधूंनी साथ दिली, बांधवांनी साथ दिली. आणि नंतर ती पण कमी पडायला लागल्यानंतर मी नेहमी राजकारणात तुम्ही मला संधी दिल्यावर ठरवलेलं आहे की उद्याची 25-50 वर्ष काम करायचं. ती आपण घेतली, त्यांना गाळे दिले, त्याच्यामध्ये पण माझ्यावर आरोप झाला. त्यावेळेस कुठल्याही मार्केट कमिटीचे पैसे गेले नाही. त्यावेळेस मी स्वतः माझे पदरचे पैसे घातले, तरी मंदिर बांधून दिलं. त्याच्यात नंतर त्याला मुहूर्त स्वरूप आपल्या दीपक आयला मलगुंडे, दीपक मलगुंडेंनी दिलं. पण मला इतकं आश्चर्य वाटतं बारामतीतल्या काही लोकांचं, मी 1 रुपया मार्केट कमिटीचा खर्च केला नाही. इथं अरविंद आहे आणि काही इतर पण सहकारी आहे. मी त्यांचं जे काही ट्रस्टी होते त्यांच्याशी चर्चा करून त्यांना एक गाळे दिले. काही पैशाच्या संदर्भामध्ये तो जबाबदारी मी स्वीकारली. आणि किती एकर जागा? 42 एकर जागा, चौपदरी रस्ता, सगळं केलं. मी 100 वेळा सांगतो की मला बारामतीकरांनी ते भरभरून एवढी मतं दिली, त्याचा एवढा बोज आहे की मध्ये मी कधी तुमच्या आयुष्यात 5 पैशाचा मिंदा राहणार नाही, दिलं तर तुम्हालाच भरभरून त्या ठिकाणी दिली. आणि आज पण बारामती जी बदलतीये त्याचा सचिन सातव आणि काही लोक साक्षीदार आहेत की ज्याला किती मी वैयक्तिक पैसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काही कामाच्या करता खर्च करतो. मी वेळ तिथं काम थांबवून देत नाही. अशा पद्धतीनं आपण आपल्या शहराला बदलतोय, तिथं पण सुविधा देतो. आता झारगडवाडीला पण जागा, त्याला पण किती एकर जागा? 26 एकर. आणि त्याला पैसे किती लागले आपल्याला त्या जागेला? अरे बाबा, ती जागा 9 कोटीची होती, मी 1 रुपयामध्ये दिली. आम्हाला ती कधी सांगायचं? त्यामध्ये अर्थमंत्री म्हणून मी शिफारस केली, मुख्यमंत्र्यांची सही केली, 1 रुपयाला जागा दिली. 1 रुपयात नामांतर करा. जागा होती काही कोटीची. आता तिथं प्लंबवॉल आणि बाकीच्या गोष्टी करायला काही कोटी रुपये खर्च करतोय. 3 टप्पे करतोय तिथं. त्याचा प्लॅन पण झालेला आहे. आणि तशा पद्धतीनं तिथं आपण जनावरांचा बाजार घेऊन जातो. तिथं माझ्या डोक्यात एक पेट्रोल पंप पण टाकायचा आहे. मार्केटला पेट्रोल पंप फार झटपट मंजूर होतो. त्याच्यामुळे आतापर्यंत आपले किती पेट्रोल पंप झाले? 5. आणि हा होईल तो 6वा. आणि अजून एक 7वा आप्पासाहेबांनी सांगितलं शिरसोपाच्या परिसरामध्ये करा. म्हणजे एवढे पेट्रोल पंप आपण आपलं ते पेट्रोल पंप मी काढतोय. त्याच्यामुळे गणेशचा चेहरा बारीक होतोय, कारण गणेश शिंदेचं पण 2 पंप आहेत. शेवटी धंदा आहे. अनेक ठिकाणी मी माझा पण एक पेट्रोल पंप आहे ज्याकडे दररोज दारूची पार्टी करतात. तसंच धारदार शस्त्र त्यांच्याबरोबर असतात. त्यामुळं माझे शेतकरी बांधव, व्यापारी बांधव आणि हमाल मापाडी यांच्यामध्ये दहशत निर्माण होते. मार्केटच्या सारणीवर मोठ्या प्रमाणावर शेतमालाच्या चोऱ्या होत आहेत. वरील सर्व बाबतीमध्ये सिक्युरिटीची पण भीती आता राहिलेली नाहीये. त्यांच्यावर केसेस दाखल करा, कुणी असू द्या.
कोणीही असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, मला त्याची काही घेणं देणं नाही. 3-4 केसेस लावा आणि 4 केसेस लावल्यावर त्यांना मकोका लावता येतो. मकोका लावा आणि त्यांना जेलमध्ये पाठवा. अजिबात बारामतीमध्ये असलं मी खपून घेणार नाही. मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामध्ये मला ज्यांनी ही तक्रार केलेली आहे त्यांनी मला सांगितलं पाहिजे की दादा बदल झालेला आहे. तुम्हाला ते ऑफिस दिलं इकडचं, अजून नाही दिलं. तुम्हाला उत्तम ऑफिस मी दिलेलं, उत्तम ऑफिस. कुठल्याही डिवायसला इतकं चांगलं ऑफिस नाही. मी तुम्हाला सगळ्या सुविधा देतो. माझी एवढीच अपेक्षा आहे की माझ्या इथल्या तालुक्यात, तुमच्या एरियात येणाऱ्या भागाची कायदा सुव्यवस्था चांगली असली पाहिजे. कुणाकडेही माझ्या लाडक्या बहिणींकडं, माऊलींकडं, मुलींकडं वाकड्या नजरेने कुणी बघता कामा नये आणि कुणाची दहशत आम्ही खपून घेणार नाही. त्या पद्धतीच्या मी स्पष्ट सूचना राज्याचा पालकमंत्री, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आणि इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्या बाबतीमध्ये देतो. अजिबात कुणाची गैर करू नका आणि ह्याला काही करून आळा हा घातलाच गेला पाहिजे, अशा प्रकारची विनंती, अशा प्रकारची सूचना मी माझ्या DYSP यांना करतोय. मित्रांनो, एकंदरीतच खूप काही म्हणजे मार्केट कमिटीची आता सूर्यकांत साहेब, गादिया साहेब इथं बसले. अनेक वर्ष त्यांनी साहेबांच्याबरोबर काम केलंय, माझ्याबरोबर काम केलंय, सुप्रिया बरोबर काम केलंय आणि अनेक उन्हाळ्यात पावसाळ्यामध्ये. त्याच्यामध्ये कधीही या मार्केट कमिटीच्या काळामध्ये एवढा निधी मिळाला नाही, एवढा मागच्या कधीही मिळाला नव्हता. त्यामध्ये मी पणनकडनं किती कोटी, 45. अरे प्रकल्प ह्याच्या मॅग्नेटचे किती आहे? मॅग्नेटचे 54 कोटी रुपये दिले. ते अतिशय उत्तम पद्धतीनं सांगितलं की मार्केट कमिटीला ते चालवणार, पण त्यांचं असं स्वतःचं मत आहे की मार्केट कमिटीला ते झेपणार नाही. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की दादा तुमच्याकडेच एक मीटिंग बोलवा. मी पणनच्या डायरेक्टरला बोलवतो, पणनचे सचिव हे प्रवीण दराडे त्यांनाही मी बोलवतो. त्याच्यानंतर आमचे मार्केटचे लोक आणि पणनचे लोक, अशी चर्चा होईल आणि त्यामध्ये जे आपल्याला सुटेबल असेल मार्केट कमिटीला ते करण्याच्या करता मी त्याच्यातनं मार्ग काढील. त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. इथला जनावरांचा बाजार झारगडवाडीला गेल्यानंतर तिथं आपण वेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे अनेक गोष्टी होतात. मधी मला यांनी सगळ्यांनी सांगितलं की दादा रेशीमाचं मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्याच्या करता बारामतीकर इच्छुक झालेले आणि तुतीची लागवड करतायत. काही भागामध्ये तुती लागवड वाढलेली आहे, रेशीम उद्योग वाढलेला आहे. त्याकरता किती कोटीचं ऑफिस ते कार्य, 17.5 कोटीचं गोविंदराव देवकाते तिथं त्या ठिकाणी रेशमाचं केंद्र आपण उभं केलं. 17.5 कोटी रुपये. कधीतरी मार्केट कमिटीमध्ये जाऊन मागच्या ठिकाणी किती टक्के काम झालंय? बहुतेक डिसेंबर एंड पर्यंत ते पूर्ण होईल. यादव ते एकदा त्यांना सूचना करा की बारामतीचं आयुर्वेदिक कॉलेजचं पण काम डिसेंबर एंड पर्यंत पूर्ण करायला सांगितलंय. तसं ते रेशमाचं पण युनिट ते पण डिसेंबर एंड पर्यंत करा आणि त्याच्या समोर क्रीडा संकुल उभं करतोय ते पण डिसेंबर एंड पर्यंत करा. त्याच्यात आता अजून 2-3 महिने आहेत. ते बरंचसं मला वाटतं काम उरकत आलेलं आहे. अशा पद्धतीनं खूप चांगली कामं आपल्या बारामतीमध्ये, आपल्या शहरात, आपल्या तालुक्यात ही मित्रांनो चाललेली आहे. मी माझ्याशी बारामती सहकारी बँकेच्या मिटिंगला बरेच सांगितलं, मी पुन्हा तुम्हाला सांगत नाही.
परंतु हे सगळं मी का करतो, तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहता म्हणून करतो, तुम्ही मजबूतीनं मला साथ देता म्हणून करतो. उद्याच्याला येणाऱ्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, माळेगाव नगरपंचायत या निवडणुका आहेत. या काळात मी प्रचंड पैसा बारामती करता आणलाय. आज पण सकाळी मीटिंग घेतली 6 वाजता. जवळपास काही कामांना 25 कोटी रुपये मंजूर केले. त्या पण गोष्टी सीबीएसई स्कूल करतोय आपण त्या शारदा प्रांगणामध्ये अतिशय चांगली वस्तू, मला वाटतं 17.5 कोटी रुपये खर्च करून तिथं गोरगरिबांच्या मुलांना मराठी शाळा पण आणि सीबीएसई स्कूल पण तिथं करतो. आणि अतिशय उत्तम अशा प्रकारची शिक्षण संस्था, काही एनजीओज आहेत, ती तिथं सीबीएसई स्कूल चालवण्याच्या करता आणतोय. 2 स्वच्छतागृह बारामती वाढतीये. बस स्थानकाला स्वच्छतागृह केले, काही ठिकाणी केली, परंतु आता MIDC गेस्ट हाऊसच्या अलीकडं ₹1 कोटी रुपयाचं स्वच्छतागृह करतोय महिला आणि पुरुषांच्या करता. दुसरं स्वच्छतागृह शारदा प्रांगणाच्या ठिकाणी करतोय. माझ्या पालखीच्या निमित्तानं वारकरी संप्रदाय तिथं मुक्कामाला आल्यानंतर त्याला पण त्याची सोय व्हावी, चांगलं ते ₹1 कोटीचं. आणि 2 जुनी स्वच्छतागृह नूतनीकरण करतोय. त्याच्या ठीक आहे, नंतर भेट मला. सकाळी 6 वाजल्यापासून जागा असतो, ये 6ला भेट. त्यामध्ये गणेश मार्केट तिथलं स्वच्छतागृह थोडं खराब झालंय, ते चांगलं करतोय. आणि दुसरं भाजी मंडई तिथलं एक चांगलं करतोय. अशा पद्धतीनं 4 स्वच्छतागृह अतिशय उत्तम. म्हणजे तुम्ही बघितल्यानंतर असं स्वच्छतागृह जसं असं बस स्थानक असू शकतं हे झाल्यावर तुम्हाला कळलं. असे रोड आणि डिवायडर आणि फिरायला लोकांना, महिलांना बसायला, वडीलधारांना गप्पा मारायला अशा वॉच टॉवर असू शकतं, अशा एरिया असू शकतो. हे सगळे रोड गादिया साहेबांच्या समोर ते राहतात त्या एरियात काय झालंय ते बघा, जाऊन जा. एवढं चांगलं केलेलं आहे. अशा अजून आपल्याला करायचंय आणि ते मी करतोय. अर्थात तुम्ही मला येणाऱ्या निवडणुकीत मी जे उमेदवार देईल त्यांना मात्र निवडून द्यायचं. हे दिलं तर माझ्या हातात संस्था राहील. माझ्या हातात संस्था असली तर मी करोडोचा पैसा आणून त्या ठिकाणी उभा करेन. आज मार्केट कमिटी माझ्या विचाराची आहे म्हणून हे एवढंच नाही. मार्केट कमिटीचं जुनं रयत भवन मध्ये किती कोटी रुपये मंजूर केले? 50 कोटी रुपये महाराष्ट्रात कुणाला मिळाले नाही. तिथं आता कमर्शियल कॉम्प्लेक्स उभा करतोय 50 कोटी रुपयाचा. तो झाल्यावर तुम्ही पण बघत बसाल असं असेल. ज्या सुधारणा त्याच्यातनं कोणाला तरी दुकानं टाकता यावी, त्याच्यात काहींना रोजगार निर्माण व्हावा. त्याच्यात बारामतीमध्ये हजारो लोक येऊन राहत आहेत. बारामती बदलते तसं बाहेरचे लोक येत आहेत. इथं सुरक्षित आहे. काही झालं तर लगेच आम्ही DYSP ला सांगतो, ऍडिशनल SP ला सांगतो, PI ला सांगतो. त्यांना तोंडावर विचार कधी राजकीय हस्तक्षेप आहे का? माझा कार्यकर्ता चुकला तरी त्यांना सांगतो की त्याच्यावर ऍक्शन घ्यावं. त्याच्यामुळे हे सगळे राठोड ते जे काही चाललंय मार्केट कमिटीच्या आवारात ते ताबडतोब बंद झालं पाहिजे. आणि या पद्धतीनं आपण सगळेजण काम करूया. काही जण त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात, बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, काही जातीवादाचा विष पेरण्याचा प्रयत्न करतात. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत कुठेही माझ्याकडनं जातीवादाला थारा मिळणार नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सगळेजण आपण गुन्हे गोविंदाने राहायचंय. आणि अजून काही गोष्टी असतील तर ते काम चाललेलंच आहे. आता 550 कोटी रुपयाचं पशुवैद्यकीय कॉलेज त्या बाबतीमध्ये आपण काढतोय. 550 कोटी रुपयाचं डॉक्टर, व्हेटरनरी डॉक्टर तयार करण्याच्या करता ह्या सगळ्या अनेक बाबी आहेत. आता लवकरच आपलं बाबूजी नाईकवाडा त्याला जवळपास 35 कोटी ना 35 कोटी खर्च केलेले आहेत. ते पूर्ण डिसेंबरमध्ये ते पण पूर्ण होणार आहे. जरा गादिया साहेब कधीतरी वेळ काढा, त्या कचेरीमध्ये जाऊन बघा.
पूर्वीचं पोलीस स्टेशन काय झालंय, मामलेदार कचेरी काय झाली, प्रांत कार्यालय काय झालंय, तिथला परिसर कसा बदललाय, एम्फी थिएटर कसं केलंय, तिथली विहीर कशी केली, तिथलं पूर्वीचं जेल ते बदलून तिथं काय केलंय, झाडं कशी लावली, डिवायडर कसे लावले, लोकांना वर तो किल्ला होता तिथं फिरायला कसं केलंय. अक्षरशः तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल, बऱ्याच जणांनी बघितलंच नाही. काय काय बारामतीत बदल होतोय हे बघा. हे करता येतं, फक्त जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, कष्ट पाहिजे आणि सकाळी 6 वाजल्यापासून काम करण्याची ताकद त्या नेतृत्वामध्ये पाहिजे. या पद्धतीनं मी तर मागाशीच कोणाला तरी म्हणलं, इथून पुढं तुम्हाला कधी माझ्यानंतर सकाळी 6ला काम करणारा आमदार मिळणार नाही. मी ज्यावेळेस आणील इथली आमदारकी सोडेल, कधीतरी वेळ येईलच ना, त्यानंतर तुम्हाला माझी आठवण येईल. दत्तोबा लक्षात ठेवा, तोपर्यंत तुम्ही जागला पाहिजे. त्यामध्ये मित्रांनो अशा पद्धतीने काम चाललंय. माझ्याकडं काही गंभीर तक्रार आलेली आहे. ही तक्रार तुला आता मी वाचायला देतो, मी विश्वासला वाचायला दिली. मी आता इथं सगळ्यांच्या देखत पंचनामा करत नाही, पण मार्केट कमिटीतल्या काही लोकांनी जर चुका केल्या तर मी त्याची हायकाई करणार नाही. मी जसं पद देतो तसं पद काढूनही घेऊ शकतो, राजीनामाही घेऊ शकतो. रेशीम त्याच्यामध्ये आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परस्पर काहींनी रेशीम कोशाची विक्री केली. विशेषतः साबळेवाडीमध्ये काही शेतकऱ्यांनी, त्याच्यात सचिन दिलीप बापकर, सुरेश बबन बापकर, संजय पोपट साबळे, नवनाथ पोपट साबळे, गोरख कैलास साबळे यांची 4,49,000ची फसवणूक झाली. 1 वर्षापासून हे शेतकरी हवालदिल झाले. त्यांनी आपल्या माझी सर्व शेतकरी बांधवांना सगळ्या माझे लोक की आपली विक्री व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समिती बारामतीच्या मार्केट कमिटीच्या मार्फतच करा, तर तुमचे पैसे सुरक्षित राहतील, तर तुम्हाला ह्या सगळ्याची मदत होईल. तर हे सगळं झालं तर मला पोलीस केस लावता येईल. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही परस्पर, ते सुरेश बापकर, संजय साबळे, नवनाथ आणि गोरख आले ते इथं कुठे, हा कशा करता तुम्ही परस्पर विकलं, पैशाची हाव झाली होती. इकडे जरा पुढं काय, हा 150 रुपये केवढे पडले. अरे बाबा पैशाचं किती काय झालं माहिती, आम्ही त्या मार्केटला चाललो, बेंगलोर मार्केट, रामनगरच्या मार्केट, आणि त्यांनी मोदी गाडी अडवली. थांबा म्हणला, थांबले गेलो. थांबल्यानंतर त्याच्या ज्या काही बोलण्याला तुम्ही फसला. मग मी सांगितलं फसा काय, तुम्ही दूध खोडी आहे, फार मिशान दिशान सगळं काही आहे ना. मला एकच कळत नाही, मला ना सकाळपासून दादा यांनी मला फसवलं, दादा त्यांनी मला फसवलं. अरे कशाला फसायला जातात तिथं, कुठेही पैसे गुंतवतात आणि मला म्हणतात दादा द्या ना काढून. अरे पण ती बॅग नाहीच आहे, मी कशी काढून देणार. कुठं काही जण जमीन विकतात, खरेदी खत होतं, सगळं रजिस्ट्रेशन होतं, आणि मग आता जमिनीच्या किमती वाढल्यात ना. दादाराव त्यांनी मला फसवलं. म्हणलं तू सही केली का, केली. आणि मग साल्या सही केली मग फसवलं कसं म्हणतो. काही जण म्हणतात नाही आमच्या बापाला दारूचं व्यसन होतं, ते दारूच्या व्यसनात त्यांनी सही केली. असं कसं, हे तुम्ही पण तुमची जिम्मेदारी. जसं आता बारामती बदलेल या गोष्टी वाढणार आहे. मी परवाच बीडला बघितलं, एक विधवा पत्नी माझ्याकडे आली बारक्या मुलाला घेऊन, म्हणजे बऱ्यापैकी होता, आता मुलं दिली त्यांच्यापेक्षा मोठा होता, आणि ती रडत होती. माझा नवरा वारला, मला काही पैसे सरकारने दिले आणि काही पैसे माझे लाडक्या बहीण योजनेत होते, टाकत होते, 1.5 लाख रुपये साठवले, पण एका दिवसातच ते पैसे गेले. एसपी तिथंच होते, मी तिथला पालकमंत्री. एसपीला विचारलं काय झालं, माहिती घेतली
तर हिनं त्या पोराच्या हातात लाडाने ती मोबाईल दिला. ती पोरग ती काही खेळत ना ऑनलाईन, ती ऑनलाईन गेम ती खेळला आणि त्याच्यात त्याने 1.5 लाख रुपये हरवले, घालवले. आणि आता ती बाई म्हणते दादा काढून द्या पैसे. अगं तू तुझं एवढं लाडलंय तर कशाला फोन त्याच्याकडे देते? फोनला कोड नंबर टाका, तुम्ही पण महिला आहेत, कोड टाका, नाही तर लाडाला घे फोन. बघ लहानपणी कसं चालवते. फार कौतुक असतं पोरांचं, बापालाही असतं आणि आईलाही असतं. आणि मग असा का भोंगा लागतोय कधीतरी की विचारता सोय नाही. मी मुद्दाम काय सांगतोय, आताच गेल्या आठवड्यात ते प्रकरण घडलंय. त्याच्यावर बापानी पण लाडाला पोराला फोन देऊ नका. आणि द्यायचं झालं तर तुमचे कोड असे ठेवा की ते परस्पर पैसे तिकडे जाणार नाही. त्यांनी पण मराठीत कुठे दिसत हा आज त्यांनी मला एक कार्ड दिलं. म्हणलं कसलं रे? म्हणले दादा कुठेही गेला तर त्या कार्डवरून तुम्ही तुमचे पैसे काढू शकता. शाबास म्हणलं, हे कार्ड कुणाच्या तरी हातात जाऊ दे. दादा फिरतोय, राजकारण करतोय, आणि असंच आहे ना कुठेही देशात जगात कुठेही गेला तर. आता कुठे जगात जायचं? हीच बारामती, हीच तुम्ही हीच. तर सांगायचं तात्पर्य की नवीन टेक्नॉलॉजी येते, एआयचाही वापर अरविंद करायचा आहे. मी मगाशी दूध संघाला सांगितलंय, खरेदी विक्री संघाला सांगितलंय, आपल्याला एआयचा वापर मार्केट कमिटीच्या कामकाजात आणायचा आहे. मी आता डॉक्टर नलवडेंना बोलवलंय, ते माझ्याबरोबर येणार आहेत, मी त्यांना सांगणार आहे. आम्ही आता माळेगावचं आणि सोमेश्वरचं पण नाव दिलेलं आहे, तिथं पण मी एआयचा वापर सुरू करणार आहे. त्याच्यातनं बचत होणार आहे, त्याच्यातनं इफिशियन्सी वाढणार आहे, त्याच्यातनं सगळ्या लॉसेस कमी होणार आहे, त्याच्यातून प्रत्येक गोष्टीला मदत होणार आहे. अशा पद्धतीनं आपण करतोय. हे पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. तसंच मला एक निवेदन दिलं, त्याच्यात कितपत माहिती मला माहिती नाही. आदरणीय दादा आपणास कळवण्यास कारण की महाराष्ट्रामध्ये इतर मार्केट कमिटीची माहिती घेतली असता 5 ते 10 कामगारांच्या मध्ये मार्केट कमिटी चालते. म्हणजेच 50% कामगारांवर मार्केट कमिटी चालते. आपल्याकडं दुप्पट कामगार आहेत. 100% कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय. बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी 2 कोटी झाली. 2 कोटी झाली. तू कशाला उधार देतो? मी तुला जेलमध्ये टाकलं, मी तुला सांगतोय. विश्वासने सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचा नाही. विश्वासने सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल, हे काय चाललंय बावटपणा? 1.5 कोटी कोणाला दिलं डिझेल पेट्रोल? हा हा कोण 20 हजार? खायला येडी का काय रे? म्हणजे मी वरनं पैसे आणायचे नाही, नालायकांनी असं 1.5 कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं. तुमच्या काय बापाची आहे काय मार्केट कमिटी? माझ्या बापाची आहे, तुमच्या बापाची आहे, माझ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची, आम्हाला बापाची आहे. मी पण माझे रवींद्र गुळाची उधारी आहे. डायनामिक्सची ठीक आहे, डायनामिक्स कुठं पळून जाते, ते 1000 कोटीचा मालक आहे. मला कुणाकुणाची उधारी येते दाखव. मागच्या वेळेस खरेदी विक्री संघ असाच अडचणीत आला, पुढाऱ्यांची उधारी झाली, एकाने भरली नाही, त्याचे 101 चे प्रकरण करावे लागले. सर्वसामान्य माणसाकरता या संस्था काढल्या. मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजय आलवे, संजयला सांगा यादव, त्याचे पण 5-6 पंप झाले. कुणाकुणाची किती उदाहरणे मला कळलं पाहिजे. आणि त्या इमरीला सांगा माळेगाव कारखान्याचे, तिथं पण कुणाची उधारी होता कामा नये. सोमेश्वरला पण सांगा, खरेदी विक्री छत्रपतीला तर
चेअरमन देणारच नाही. याच्यामध्ये राठोड हे तुमचं काम नाही ह्याची मला जाणीव आहे, परंतु त्या मार्केट कमिटीचे चेअरमन, सचिव आणि माझा यादव किंवा मुळी आणि तुम्ही असं बसा. त्याच्यामध्ये मेजर जे त्यांना सांगा दादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल, नाही तर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती उधारी वसूल करेन, काही पण त्याच्या मागे भोंगा लागला. तीच गोष्ट नंतर खरेदी विक्री संघ, रवींद्र माने आणि तुम्ही बसायचं. हे काम जरा वेगळं आहे, परंतु आता बारामतीकरांकरता करायचं. नंतर जेवढे पंप आहेत तेवढे, आणि त्याच्यानंतर मॅनेजरला पण घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि अरविंद सावंत, विश्वास, तुम्ही दोघं अशा पद्धतीने हे खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, त्याला मी एवढा आवाज चढवतोय, हुशारकी मारतोय, तुम्ही असले धंदे करता. याच्यामध्ये पण कामगारांच्या मध्ये बारामती येथील पेट्रोल पंपाची उदाहरणं 2 कोटी, याच्यामुळे मला कळलं. आणि मला माझ्या संचालकांनी सांगितले इतके दिवस काय मी झोपा काढल्या का काय कोणाला माहिती. आपल्याकडे तुमच्या नावाखाली विनाकारण भरती केली जाते, एकालाही भरती करू नका. आपल्या मार्केटमध्ये सुद्धा कामगार भरतीची आवश्यकता नाही. एकदा मला पॅटर्न दाखवा, उगीचच खोगर भरती करू नका. तुमच्या सहकार्यामुळे, तुम्ही देत असलेल्या निधीमुळे मार्केट कमिटीचे सर्व वैभव दिसतंय. स्वभांडवलातून एकही विकास काम केलं तुम्हाला दाखवत तुझ्या सर्व काय केलं तू. मी आता परवा द्यायला चालू आणि मात्र पेट्रोल पंप यातून मिळणार तरी नोकर भरतीची आवश्यकता नाही. त्या कामावरती व्यवस्थित कामकाज चालू आहे आणि स्वभांडवलातून एकही काम केलं नाही. ते जरा जवळ ठेवले. पुढच्या ट्रिपला 5 तारखेला आलं की यांना जरा घेतो अँटी चेंबर मध्ये. नाही तुमचे फार लाड झाले. तुम्हाला सहज ऐकतं मिळतंय ना, न सांगता मिळतंय ना. 100 कोटी रुपये मिळाले तुम्हाला त्या याचे कोल्ड स्टोरेज आणि प्रशासकीय इमारतीलाही वेगळे मिळाले आणि कमर्शियल बिल्डिंगला मिळाले ना. 110 किती कोटी मिळाले सगळे 149 बघा 149 कोटी. आणि तुमचं वर्षाचं उत्पन्न किती. खर्च वजा जाता 1 कोटी बीके हिरवे यांचं उत्पन्न आहे आणि दिले जवळपास 150 कोटी. म्हणजे एवढे पैसे यायला मोहनराव 150 वर्ष लागले असते. काय यांना लाज लज्जा शरम. पुन्हा लोकांना वाटतं अजित पवार कुणाच्या समोर पंचनामा का करतोय. का करणार नाही. मी ज्या उद्देशाने दिले तर उद्देश सफल करायला नको. त्यांची जबाबदारी नाही का मिरवायचं आहे. या पद्धतीनं आता खर तर मुळे तुम्ही पूर्वी काय होता तालुका कृषी अधिकारी. हे का यादव काय होतं उपजिल्हाधिकारी. तुम्ही कोणीतरी आपल्यातलं आपली माझ्याकडे स्टाफ खूप आहे. कुणाला तरी ज्याला सहकारात जरेला खूप चांगली माहिती आहे. पण जरे मला तिकडं मी बीडला नेमलेलं, बीड जिल्ह्याला पालकमंत्र्याचं काम बघायला. कुणाला तरी आपण नेमलं पाहिजे. ह्या संस्था आहेत ना, बारामती बँक, खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी. नाही काटकर आता रिटायर झाले. मी त्यांना विचारतो उद्या काटकरांना म्हणून मी 7 वाजता माझी पहिले 6ला नको त्यांना 7ला भेटावं. 6ला मी
सर्किट हाऊसला आहे, 7ला मी पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनला, तर तिथं मला भेटायला मी 1 तास आहे. मी त्यांच्यावर जरा जबाबदारी टाकतो आणि यांचं जरा ऑडिट घेतलं पाहिजे. आपण कसं स्ट्रक्चर ऑडिट करतो, इलेक्ट्रिक ऑडिट करतो, त्या पद्धतीने खरंच काम काय आज दिलंय 5% जीएसटी हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला, जीएसटी काउन्सिलने घेतलेला. मी मिटिंगला गेल्यावर तिथं मांडले, परंतु तो त्यांचा आणि वेळावरच नाही जीएसटी सगळे शेतकरी भरतात आणि जीएसटी तसं बघितलं तर शेतकऱ्याचाच जातोय, व्यापाऱ्यांचं काय जातंय? व्यापारी तेवढं कट करतात. ही आर्थिक फसवणूक ह्यांची पावण्याची बीडला झालेली, तिथं त्यांना भेटायचं. आणि आता बारामतीकर काय करायला लागले माहिती का? तुमची कामं करणं माझं काम आहे. पावणे रावळे कुठं असतील ना महाराष्ट्रात, दादाची ना आमची लय ओळखते की बीडचं आणायचं मला द्यायचं. दादा लयच जवळचा पाहुणा आहे आणि मी कुणाच्या जवळचा आहे म्हणून हे असलं जरा बंद करा. एक व्याप एवढा व्याप वाढलेला आहे, उगी करतोय काम म्हणून कुणालाही सांगतात. आमच्याकडे लय झटका असतो लगेच काम, ते तुमच्या करताय कारण तुम्ही 8 वेळा निवडून दिलं. हमाल मापाडीचे दर वाढवणं हे पण त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महत्वाच्या मार्केट कमिट्यामध्ये काय दर आहे, बारामती मार्केटचा किती आहे, इंदापूरचा किती आहे, कराडचा किती आहे, असं ते सगळं घ्या होते. जवळची उपबाजार, फळे आणि भाजीपाला मार्केट सेल हॉल लगत काँक्रिटीकरण हे करण्याच्या करता सुभाष पाटील आहेत का, त्याला सांगा की हे जरा जाऊन बघ आणि ह्याला किती खर्च येतो ते मला सांग. हे जवळचे येथील सर्व वाहक पार्किंग फी शुल्क कायमस्वरूपी बंद करा. चांगलं आहे, सगळं फुकटातच घ्या, त्याचा बंद करा, त्याचा बंद करा. हे 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 12,40,00,000 आहे का 1,24,07,000? 1,24,00,000 आणि त्याच्यात उत्पन्न 108 कोटी आणि खर्च 107 कोटी आणि व्यापारी वेगळंच. हे पण जरा तुमच्याकडे राहू द्या. बारामती उपमाहिती हे नाही, हे मला मुंबईच्या फाईल मध्ये टाका. हे जरा राठोड हे सचिन बापकरनी दिले. आपण काय करू शकतो, महाराष्ट्रातल्या असेल तर मी रश्मी शुक्लांना सांगेन, तुझा असेल तुम्ही ऐकलंय माणसं जास्त आहे, व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवा, त्यांच्याबरोबर पण बसा, त्याच्यामध्ये काय समस्या आहेत त्याच्या नीटपणे समजून घ्या आणि त्या पद्धतीनं ह्यालाही बोलवायचं, चेअरमनलाही बोलवायचं, सचिवालाही बोलवायचं. आमचे संभाजीराव किरवे, निलेश भिंगे त्याच्यातले पण दोघं चौघं बोलवायचे आणि मला ब्रीफिंग करायचं. मित्रांनो, ह्याच्या आधी कधी वार्षिक सर्वसाधारण सभा होत नव्हत्या, मध्ये सुरुवात केली, परंतु त्या निमित्तानं किंवा आपल्याला काय चाललंय, कसं चाललंय, कुठं गडबड आहे, कुठं दुरुस्त केलं पाहिजे, कुठं चांगलं चाललंय म्हणून अभिनंदन केलं पाहिजे, त्या पद्धतीनं आपण सगळेजण करू. सुरेश, मला आता लगेच सांगता येणार नाही, पण मी डिवाइस स्पीकर तुझा अर्ज दिलेला आहे,
माझी तुला, संजय, नवनाथ, गोरख सगळ्यांना विनंती आहे की जरा ते त्याची माहिती घेतील आणि जास्त करून इथंच ऍडिशनल एसपी आणि आमच्या डीवायएसपीच्या हत्यारीत असेल तर तुम्हीच इथं करा. 5 लाखाच्या आसच काहीतरी ती रक्कम आहे. नसेल तर तसं मला पुढच्या मी 5 तारखेला परत बारामतीमध्ये त्या प्रकारे आपण पुढे जाण्याचं काम करू. काही लोक अजून मार्केटच्या संदर्भामध्ये मी मागेही खरं सांगितलं होतं यादव, आता मी माझ्या बारामतीत लोकांना भेटतो तिथं पहिल्या मजल्यावर 40 लोक बसू शकतील असं कॉन्फरन्स हॉल केलेला आहे. त्याच्यामुळं दर महिन्याला एकदा खरेदी विक्री संघ, एकदा दूध संघ, एकदा मार्केट कमिटी असं बोलवलं पाहिजे. त्यांना काय अर्धा पाऊण तास वेळ दिला तरी कळतं, त्यांच्यातल्या त्यांच्यातच माहिती मिळते. आपण मिटिंग घेतो म्हटल्यानंतर काही जण त्यांच्यावर फार प्रेम असणारी माहिती आपोआप देतात की असं आहे. आमच्या पोलिसांना कसे खबऱ्या माहिती देतात तसे आमचे पण खबरे ते माहिती देतात. पण सगळ्या खबऱ्यांची माहिती खरी असते असं नाही. काही काही द्वेषापोटी देतात, रागापोटी देतात, काही ऐकलं नाही म्हणून थोडस ब्लॅकमेल करण्यापोटी देतात असं पण आहे. पण ठीक आहे, माहिती घेतल्यानंतर आपल्याला रुजवात करायला तर काय हरकत आहे. खरं असेल तर खोलात जाऊ, नसेल तर सोडून देऊ. त्या पद्धतीनं करा. आणि म्हणजे मग साधारण आपल्याला एकदम वार्षिक सभा टू वार्षिक सभा असं हे तर मला नेहमीच भेटतात. ती यादी देतात की आमचं असं चाललंय, आमचं तसं चाललंय, आमचं तसं चाललंय. परंतु 1 कोटी रुपये यांचं काही चाललं नाही, मी त्यांचं सगळं चालवतं. पण गप्पा अशा म्हणतात की जसं ती बैलगाडी चाललेली असते ती खाल्लं कोण चाललेलं असतं तुम्हाला माहिती. त्याला वाटतं मी सोडतोय, तसं यांना वाटतं ही सोडताय. म्हणजे आयला आमचे फार मानगुट्यावर काय जू बसून बसून वाटोळं झालं आमचं. तर सांगायचं तात्पर्य ह्या पद्धतीने जाऊन ह्याच्या व्यतिरिक्त व्यापारी बंधूंनो, हमाल मापाड्यांनो, तुम्हाला किंवा माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पण काही थोडस कुठं गडबड दिसली, कुठं तरी पाणी मुरतंय असं दिसलं तर माझ्या लक्षात आणून द्या की दाखवलेली बिल्डिंग कधी पूर्ण होणार. त्याला सगळे आता पैसे मिळाले, आता सगळे पैसे दिले तर का बांधणार. अरे डिसेंबर त्यालाही सांगा नितीन जगतापने ते काम घेतलं. काल परवा पण त्याने कुठलं तरी काम, सोमेश्वरचं काम 30 का 32% बिलोनी घेतलं डिस्लरीचं. काय 30 आणि 32% बिलोनी काय काम करणार. मी पण गप्प बसतो, टिकाव टाकतो, भूमिपूजन करतो. तसं हे तुम्हाला सांगतो, हे माझं मार्केट कमिटीचं डिसेंबर 1 आयुर्वेदिक कॉलेज डिसेंबर 1, त्याच्यामध्ये रेशीमचं आणि क्रीडा संकुल, लायब्ररी, बारामतीतली लायब्ररी. ज्याला वाचनाची आवड आहे तुम्ही आश्चर्यचकित केलं ती लायब्ररी बघितल्यानंतर. आपण खरंच बारामतीत आहे का ही लायब्ररी आहे का. इतकी सुंदर लायब्ररी केली. किती कोटीची आहे ती. हा नाही काय चामो सुभाष पाटलाला विचारलं बरीच रक्कम आहे. कारण आपली इकडची लायब्ररी होती नाही, नंतर परत वाढवले ना काहीतरी, का ते वाढवून धरच 15 कोटी परत. ठीक आहे, जे काही असेल ते. आणि आता आपलं हे पण चांगलं झालंय, प्रांत कार्यालय. तुम्ही आता अलीकडे बाळासाहेब जर गेला बघायला तर प्रांत कार्यालयाचं झेंडावंदन तिथं असं 3 ठिकाणून एंट्री, लँडस्केपिंग, आतले पण सगळे लिफ्ट वगैरे चालू करायला सांगितलं. तर रंगरंगोटी केली, सगळं टचअप काढून घेतलं, स्वच्छतागृह केलं. आजच मला एक जण सांगत होता, एक तरुण मुलगा होता, कुठेतरी मला भेटला, म्हणला दादा तुम्ही एवढं चांगलं करताय, ते वॉच टॉवरच्या मध्ये एवढं सुंदर तुम्ही स्वच्छतागृह केलं, सगळे कॉप म्हणले सोडून गेले. किती नालायक असाल, किती विकृत माणसं असाल ज्यांनी ते सोडून गेले. ते माग ते लाईटचे खांब उभे केले, त्याचीच नटबोट काढली आणि ती वाऱ्याने पडला. एक महिला स्कूटरवरून पुढे गेली, खांब पडला, तिच्या डोक्यावर पडला असता की माझा पंचनामा झाला असता. बघा अजित पवारचे स्मार्ट सिटी, खांब कशी लाडक्या बहिणीवर पडतात.
म्हणजे आणि एकाने तर ते काय रे फुटपाथ बाहेर काढला